सर्वांना कल्पना आहे की आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्स जे आहेत, म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीने जे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत, असे साधारण 32 आपण काढले होते. त्यात आता 2 अजून वाढवले आहेत. साधारण 34 मोठे प्रकल्प हे आपण आवर्जून हाती घेतलेत. आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा आकांक्षा आहेत, त्याच्या अनुषंगाने एक एक विषय आपण हाताळतोय. त्याचा आज आढावा झाला आणि त्याची यादी जी आहे ती आपल्यापर्यंत आम्ही आता उपलब्ध करून देतोय. आपले जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत, ॲडिशनल कलेक्टर आणि वेगवेगळ्या डेप्युटी कलेक्टरना वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याचं संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकल्पाचे मायबाप म्हणून त्यांनी या प्रक्रियेमध्ये दैनंदिन थोडं का असेना लक्ष देऊन तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला काही नागरिक ज्यांना त्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे अशा नागरिकांनी देखील सहभागी व्हावं ही विनंती आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्याला याच्या आधी मी बोलल्याप्रमाणे आपले जे पत्रकार बांधव आहेत, मग ते प्रिंट मीडियातले असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया, त्यांच्यातल्या ज्या बांधवांना भगिनींना या प्रकल्पाच्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे, पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, त्यांना देखील माझी विनंती राहील की हे प्रकल्प जे आहेत संख्या आपण जवळजवळ 50 पर्यंत नेणार आहोत. आता आपण 34 पर्यंत आलो आहे आणि पूर्ण जिल्ह्यातले वेगवेगळे विषय घेण्याचा आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये चांगल्या काही प्रकल्पांचं ॲडिशन करण्याच्या बाबतीत देखील आपल्या माध्यमातून नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की ज्या साईजचे हे प्रकल्प आहेत त्या साईजचं, त्या महत्त्वाचं इतर काही प्रकल्प त्यांना सुचले, त्यांना योग्य वाटले, त्यांनी देशात विदेशात एखादा विषय बघितला असेल आणि तो आपल्यासाठी जर संयुक्तिक वाटत असेल तर त्या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला सूचना कराव्या आणि योग्य सूचना ज्या आहेत त्याचा विचार करून मग या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रकल्प देखील घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही येडशीला जाणार आहोत. आपल्यापैकी काही बांधवांना यायचं असेल तर आपण येऊ शकता. 15 किलोमीटरचा ट्रॅक आपण आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये डेव्हलप करायचं ठरवलंय. जेवढा लवकर होऊ शकेल, साधारण 3-1 महिन्याचा पिरियड असा आपण गृहीत धरतोय. डिसेंबरपर्यंत ते काम व्हावं आणि काही जिप्सी किंवा तत्सम गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला कदाचित रेंटवर घेता येतील आणि ट्रेनिंग व्यवस्थित देऊन जे ड्रायव्हर आणि गाईड आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करून मग ते आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये लोकांना सफारीवरती 15 किलोमीटरच्या सफारीवरती नेऊ शकतील. ही एक सुरुवातीची संकल्पना जी होती ती अंमलात आणण्याचं आपण ठरवलंय आणि तिथेच मग इतर काही विकास कामं करण्याच्या बाबतीतलंही नियोजन आणि त्याचा पहिला प्लॅन प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. त्याच धर्तीवरती अजून एक विषय आपण हाती घेतोय, तो म्हणजे तुळजापूरला प्राणी संग्रहालय करायचं आपण ठरवलंय. तर त्याचा देखील प्राथमिक अहवाल आहे तो आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की तुळजापूरला, धाकट्या तुळजापूरकडे रेल्वे स्टेशन होणार आहे. तिथेच मोरडा नावाचं गाव आहे, तिथे सोशल फॉरेस्ट्रीची वन विभागाची काही जमीन उपलब्ध आहे. टेंटेटिव्हली तिथे हे प्राणी संग्रहालय करण्याचं आपलं नियोजन आहे. मोठं प्राणी संग्रहालय राहणार आहे आणि येडशीचं तर आपल्याला महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे. ते तर अभयारण्यच आहे. तिथे सुरुवात जी आहे ती या सफारीच्या ट्रॅकने आपण करणार आहोत. बाकी आता प्रकल्पांची यादी आपल्यापर्यंत द्यायला सांगतो आणि आपल्याला आणि आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना जे मूळचे धाराशिवचे आहेत आणि बाहेर राहत आहेत, म्हणजे काही देशात असतील, परदेशात असतील, त्यांनी देखील आवर्जून या महत्त्वाच्या विषयात आपल्याला मदत करावी, सहकार्य करावं, त्यांच्या सूचना द्याव्या असं आवर्जून मी आवाहन करतो. आणि याच्यातला एक महत्त्वाचा भाग हा आहे की महास्ट्राईड प्रोग्राम आपण मित्रच्या माध्यमातून पूर्ण राज्यात राबवतोय. त्याच्या महास्ट्राईड त्याचा म्हणजे हेतू हा आहे की प्रत्येक जिल्ह्याची जी बलस्थानं आहेत त्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास करायचा. तर हे जे काही आपण प्रकल्प घेतोय
ते साधारण त्या लाईन्सवरती आपण घेतोय आणि प्रत्येक प्रकल्पाला नीट पाठपुरावा केला तर जलद गतीने यश मिळेल आणि पूर्ण होण्यासाठी मदत होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. यादी कोण आणतो? काय झालं? काय म्हटलं? नवीन काय? नवीन 15 उद्योग प्रत्येक जिल्ह्यात उभा करायचं काल डिक्लेअर केलं. नवीन 15 उद्योग म्हणजे काय? प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मग धाराशिव आलाच ना. हो. नाही, तो विषय वेगळा आहे. आपण जे करतोय ते वेगळं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जर नियोजन असेल तर धाराशिव येणारच ना. पण आता मी आपल्याला जे सांगतोय तो विषय थोडासा वेगळा आहे, जरा जास्त व्यापक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी आपण जे कोल्हापूर सांगलीवरनं पाणी आणणार आहोत त्याच्यापासून वेगवेगळ्या ज्या MIDC आहेत त्याच्या बाबतीतली आपली सद्यस्थिती असे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये. जंगलात किंवा जंगल सफारी आहे तिथं कोणते कोणते प्राणी आहेत नेमके? ती यादी तर फॉरेस्ट डिपार्टमेंट देईल ना. आता एक वाघ अधूनमधून दिसतो एवढं माहिती आहे मला. मग तो वाघ आता इकडे खाली आलेला कळतोय. काय म्हटलं? जंगल सफारीमध्ये आपण काय काय दाखवणार? नाही, मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु अभयारण्यामध्ये मला जर जाण्याची संधी उपलब्ध होत असेल तर मला खात्री आहे की मला आवडीने जावंसं वाटेल. ही संधी आपण आता इथे उपलब्ध करून द्यायचं नियोजन केलंय. हा पहिला टप्पा आहे. त्याचा अतिशय मोठा असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये म्हणजे लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांचं थोडं थांबण्याचं, रिफ्रेश होण्याचं, नाश्ता पाण्याची सोय असेल. सफारीची तर सोय आहेच. कदाचित पुढच्या टप्प्यात राहण्याची सोय आपण तिथे करणार आहोत. नाईट सफारीचं प्लॅनिंग आहे. तिथे घोड्यावरती अभयारण्यात न्यायचं असं नियोजन आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टीचं वेगवेगळं प्लॅनिंग आहे. पण पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला जो लगेच करण्यासारखा आहे तो म्हणजे सफारीचा. ओव्हरऑल निधी भरपूर लागणार आहे पण टप्प्याटप्प्याने करतोय. पहिला टप्पा कदाचित 5-1 कोटीचा राहील. नाही, हिल स्टेशन म्हणून जे रेल्वेजकडे आहे त्याच्या बाबतीत एक वेगळा विषय आहे. तो आज मी नाही मांडणार. आज मी फक्त अभयारण्यापुरतं मांडतो. त्याच्या बरोबरीने आपलं रामलिंग मंदिर आहे त्याचा पण विकास आराखडा आपण करतोय. आपण रेल्वेच्या बरोबरीने तिथलं रेल्वे स्टेशन जुनं जे होतं त्या पद्धतीचं डेव्हलप करून तिथे विठ्ठलवाडी नावाचं आधी गाव होतं ते पण आपण रिकन्स्ट्रक्ट करायचा विचार करतोय. आणि तिथे गुरुकुल आहे तुम्हाला माहिती आहे, तो पण विषय आपण हाताळतोय. 3-4 विषय घेतोय तिथले. ह्याला 4 टाईपचे निधी आहेत. एक आहे तो जिल्हा नियोजनचा राहील, दुसरा केंद्र किंवा राज्य सरकारचा राहील, तिसरा जो आहे तो CSR मधनं राहील आणि चौथा जो आहे तो PPP मोडमध्ये. त्याच्यामध्ये आपण आता ह्याला एडशीला सुद्धा काही प्रमाणामध्ये काही प्रोजेक्ट PPP मध्ये करतोय. म्हणजे जागा आपण उपलब्ध करून देऊ, येणारा गुंतवणूकदार जो आहे तो पैसे गुंतवून कन्स्ट्रक्शन वगैरे करेल आणि तो BOT बेसिसवरती रन करेल. हो. काय म्हटलं? आपण आद्य या नावाने धाराशिव जिल्ह्यामध्ये एक ब्रँड डेव्हलप करायचं ठरलं होतं. दुर्दैवाने त्याच्या बाबतीमध्ये म्हणावी तसं प्रोग्रेस झालेला नाहीये. त्याची आढावा बैठक आपण घेतली आणि महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून त्या बाबतीत आपण काही ठराविक गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये कुंकू, हळद कुंकू हा विषय घेतोय, कवड्याची माळ हा विषय घेतोय. आपल्याकडे जे मटणाचा रस्सा फेमस आहे तो RTE मोडमध्ये, म्हणजे पॅकेजिंग असं असेल की फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग ते कट करून डायरेक्टली वापरता येऊ शकेल. त्याच्याबद्दलचं आता काम चालू आहे. CFTRI आपण ची मदत घ्यायचं ठरवतोय आणि आपला खवा जो आहे तो जास्त दिवस कसा टिकू शकेल, पॅकिंग त्याचं वेगळ्या पद्धतीचं कसं करता येईल आणि हे सगळं आद्य या नावाने आपल्याला फेमस करण्याच्या बाबतीतलं नियोजन चाललंय. आज खरं तो विषय घेणार नव्हतो मी,
पण आपल्या कामामध्ये तो विषय आहे. मीडियम साईज झू असतो, म्हणजे अगदी सिंहापासनं काय वगैरे असं नाही झिब्राचं नाही, वाघ सिंहापासनं नाही ते एकदम मोठं झालं. आपण मीडियम साईज करतोय. मी आता सोलापूरचं तुम्ही बघितलं असेल, त्याचा एक स्टेप थोडंसं वरती असेल. मी तुम्हाला ती यादी देतो, मी पाहिजे तर जे ॲनिमल्स जे आहेत त्याचे करतो, सबसिक्वेंटली देतो मी. आपला हेतू काय ते मी तुम्हाला समजून सांगतो. आपल्याकडे 1.5 कोटी साधारण भाविक दरवर्षी तुळजापूरला येतात. आलेला भाविक 1-2 दिवस तरी तुळजापूरला राहावा, जेणेकरून तिथल्या अर्थकारणाला चालना मिळते. हा आपला हेतू आहे. आणि तुळजापूरला अर्थकारणाला चालना मिळाली म्हणजे डिरेक्टली इनडिरेक्टली जिल्ह्यातल्या अर्थकारणाला चालना मिळते. आपला हेतू असा आहे की 2-1 दिवस तरी आलेला भाविक राहावा. आलेल्या भाविकांपैकी एक 5% तरी लोक 2-1 दिवस राहावे. त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं ठरणार आहे. मग ते हायड्रोजन आपला हिलियम बलूनचा विषय असेल, हिलियम बलून असेल, किंवा तिथे रामदऱ्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील, हे आपण आता झूची संकल्पना जी आहे. आणि या बाबतीमध्ये गणेश नाईक साहेबांकडे ऑलरेडी आपलं डिस्कशनही झालेलं आहे. आता प्रकल्प अहवालाची प्रारूप प्रकल्प अहवाल आपल्याकडे आलाय. पण एकच सेकंड. हो, कशाविषयी नाही ट्रॅक करणार नाही आपण. रेल्वेचं जे रेस्ट हाऊस आहे ते व्यवस्थित आपल्याला अजून करायचं आहे. त्यांनी मध्येच काही पत्रे वगैरे वापरलेत, त्याच्याऐवजी जुन्या पद्धतीचं वापरा म्हणून त्यांना सजेस्ट केलं आहे. आणि जे रेल्वे स्टेशन होतं जुनं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. आणि तिथे विठ्ठलवाडी जे गाव होतं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. म्हणजे जुन्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन आणि गाव. आणि मग शक्य झालं तर एखादं जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आणू आपण. ते ट्रॅक ऑपरेशनल करायचं नाही आहे. फक्त आलेले जे लोक आहेत तो वेगळा विषय आहे. नाही तो ट्रॅक आहे, तो गाडीचा ट्रॅक आहे. आपली जिप्सी किंवा एखादी गाडी आपल्याला नेता यावी. आज आम्ही तीच पाहणी करणार आहे की नेमकं 15 किलोमीटर कुठे नेणार आहात बघायला जाणार आहे. आणि कदाचित मग टप्प्याटप्प्याने पण वाढू. पहिल्या टप्प्यामध्ये 15 किलोमीटर राहील. हो हो. त्याच्या बाबतीमध्ये कोइन्सिडेंटली आजच संबंधित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव जे आहेत कुलकर्णी साहेबांशी आजच बोलणं झालं. जिल्हाधिकारी आणि आम्ही बोललो. त्याचं टेंडर प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट मॉन्युमेंट नावाचा प्रकार आहे, ज्यामध्ये असे मोठे ज्या वास्तू आहेत त्याच्यासाठी आपण मोठ्या कंपन्यांना बोलवतो. तर ती प्रक्रिया करण्याचा आपला प्रयत्न चालला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की नळदुर्गच्या किल्ल्यामध्ये 20 कुटुंब राहतात. त्यांना आपण आता घरकुल उपलब्ध करून बाहेर जागा देतोय. तर आतमध्ये पर्यटकांना राहण्याची काही सोय होऊ शकते का याच्या बाबतीतला पण विचार चाललाय. पुढच्या आठवड्यामध्ये सचिव या बाबतीतली बैठक घेत आहेत आणि ती प्रक्रिया थोडी फास्ट ट्रॅक करू आपण. नाही बेसिक जे आहे निधी जागा घेण्यासाठीचा जो आहे त्याचा विषय जरा मी त्या विषयावरती ते प्रलंबित आहे. पण त्यातनं मार्ग निघेल. हे पुरवणी मागण्या ज्या आहेत म्हणजे येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णतः क्लिअर होऊन जाईल. सगळंच मला माहित नाही, पण आरोग्य सेवा नाही उपलब्ध अशा 350 गावामध्ये 4 महिन्यात डिसेंबर अखेरपर्यंत आपण 350 कॅम्प्स हेल्थ कॅम्प्स घेतोय. आणि तिथे जे पेशंट आयडेंटिफाय होतील पुढच्या ट्रीटमेंटसाठी तर त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिथे गरज असेल तिथपर्यंत त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीत डिजिटल आपण यंत्रणा जी आहे ती उभी करतोय. त्याचबरोबरीने या 350 गावामध्ये जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात किमान एक तरी कॅम्प होईल. या अनुषंगाने आपण मोबाईल हॉस्पिटल जे आहे त्याचं नियोजन करतोय. आपल्या जिल्ह्यात आता 5 मोबाईल हॉस्पिटल आहेत. अजून एक 15 मोबाईल हॉस्पिटल जे आहेत त्याच्या बाबतीतलं आपण नियोजन करायचं ठरवलंय. याचा फायदा हा होईल की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात महिन्यातनं एकदा तरी हेल्थ कॅम्प होईल. आणि ज्याला समजा गावातनं बाहेर जायला वगैरे अडचण आहे त्याला तिथल्या तिथे प्राथमिक सेवा तर मिळेल, औषधं मिळतील,
ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे तो डिजिटली सिस्टममध्ये येईल आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून मग त्याला आरोग्यसेवा एकतर आपल्या जिल्हा रुग्णालयात किंवा RH SDH मध्ये किंवा अजून वरती कुठे रेफर करायचं असेल तर तिथे करता येईल. आपण महिन्यातनं एकदा एम्सच्या मदतीने कॅम्प घ्यायचं पण ठरवलंय. त्यातला एक कॅम्प जो आहे पहिला कॅम्प तो आपण जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड करायचं ठरवलंय. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंटला काय म्हणतात? सांधे. नाही नाही, जॉईंट म्हणजे सांधा, ते जॉईंटचा. तर ते जॉईंट रिप्लेसमेंटचा कॅम्प जेणेकरून इथे आयडेंटिफाय झालेले पेशंट यांना आपल्याला नागपूरच्या एम्समध्ये पाठवता येईल त्यांची पूर्ण सोय करून, आणि त्यांच्यावरती जी काही सर्जरी करायची आहे, बाकीचे उपचार जे करायचे आहेत किंवा फिजिओथेरपी आहे ती एम्सला केली जाईल नागपूरला. नोव्हेंबरमध्ये अजून काहीतरी वेगळा घेऊ. हो हां. काय म्हटलं? तुळजापूर सोलापूरच्या बाबतीमध्ये आता सध्या हा प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे, कारण प्रोजेक्टमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. आपण त्याची व्याप्ती पण वाढवलेली आहे आणि सोलापूर शहरातलं भूसंपादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला करावं लागतंय. अपेक्षा ही आहे की पुढच्या एक आठवड्याभरामध्ये राज्य सरकारशी संबंधित प्रक्रिया होईल आणि मग रेल्वे बोर्डाकडे हा विषय जाईल. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये स्विमिंग टॅक्स आहे बऱ्याच दिवसापासून आता आपण मास्टर प्लॅन करून घेतोय. याच्यामध्ये मास्टर प्लॅन करून घेतोय म्हटलं. त्याच्या बाबतीत एक मिनिट, त्याच्या बाबतीमध्ये मी मास्टर प्लॅन सांगितला होता. मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण नाहीये. दरम्यान ते पैसे उपलब्ध झाले होते सिंथेटिक ट्रॅकसाठी वगैरे, पण त्याच्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहेत कोणती तक्रार केल्यामुळे तो पेंडिंग आहे विषय. पण माझा जास्त भर आहे तो मास्टर प्लॅनवरती आहे आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल जे आहे ते एकतर रिपेअर किंवा फ्रेश करून घेऊ आपण. तो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. मांजरा आणि तेरणा दोन्ही नद्यावरती साधारण एक 10 ते 15 बॅरेजेस करायचं आपण ठरवलंय. त्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते तेव्हा देखील या बाबतीत चर्चा झाली आहे आणि त्यांनी देखील अगदी भाषणात स्पष्ट त्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत. वेगवेगळे लोकेशन काढलेत आपण. त्याचा आता प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. सुरत चेन्नईचा विषय एक मिनिट सुरत चेन्नईच्या बाबतीमध्ये तो विषय सबज्युडिस असल्यामुळे सध्या त्याच्यामध्ये काही फार वेगळं काही नाहीये. शक्तीपीठच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी लोकांनी संमती दर्शवली आहे आणि काही ठिकाणी चर्चा चालू आहे. आता जागृती नाही, आरोग्य शिबिर घेण्यासाठी. हा, नाही तुम्ही नाही दोन विषय तुम्ही मिक्स करताय. आपण आता जे डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्याकडे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे आता डॉक्टर जवळजवळ 100 ते 150 डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले अधिकचे. म्हणजे हे वास्तव आहे आणि ह्या डॉक्टर्सचा योग्य वापर करत आपण 350 कॅम्प्स आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून 350 नवीन कॅम्प जे इतके दिवस काही नियोजित नव्हतं ते करायचं ठरवलंय. त्यामुळे डॉक्टर्स पण येत आहेत. तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला गेला तर गेल्या वर्षभरापूर्वी किती शस्त्रक्रिया झाल्या, कुठल्या टाईपच्या झाल्या आणि आजकाल कुठल्या होतात जर माहिती घेतली तर तुम्हाला स्पष्ट होईल की खरंच आता बऱ्यापैकी पेशंट्स सोलापूरला रेफर न होता आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत त्यांच्या वरती सर्जरीज किंवा उपचार होत आहेत. नाही मला नाही कल्पना. नाही, माझी विनंती आहे की तो ज्यांनी ते ऑर्डर केला होता आदेश ज्यांचे होते त्यांच्याकडनं माहिती घेऊन काही अडचण असली तर मला सांगा तुम्ही. काय म्हटलं? कुठला?
त्याच्या बाबतीत ती आज चर्चा झालेली आहे आणि त्याची आखणी जी आहे संभाजीनगरचे आपले जे संबंधित अधिकारी आहेत, आपल्याला येरमाळ्याला 10 एकर जागा, खाजगी जागा संपादित करावी लागणार आहे. तर ती जागा साधारण कुठली असावी याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पत्र देण्याचं आपण त्यांना सूचना दिल्यात आणि छत्रपती संभाजीनगरचे संबंधित जे अधिकारी आहेत, प्रादेशिक अधिकारी आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवतील. पण येरमाळ्याला 10 एकर जागा मंदिराच्या जवळपास आपण संपादित करू अशी साधारण चर्चा आहे. हो बरं. नाही कचऱ्यात एक मिनिट कचरा लागणार आहे आणि तो कचऱ्याचा प्रकल्प नाहीये, तो कचरा प्रक्रिया उद्योग आहे. दोन्ही मधला फरक समजून घ्या. आज कचरा तिथे गेला तर लगेच त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याची विल्हेवाट जी काही लागणं गरजेचं आहे ते होणार आहे. अतिशय नवीन तंत्रज्ञान वापरून तो उद्योग असणार आहे, तो डंप नाही. एक मिनिट, त्यांना कदाचित माहित नाहीये. आपण त्यांना समजून सांगा, म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ दे की तो कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग आहे, ज्याच्यामध्ये कचरा एखाद दिवसाच्या वर काही तिथे राहणार नाहीये. एक मिनिट, बाहेर काहीतरी खत निर्माण करायचा कारखाना चालू करायचा, कचऱ्यापासून त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी निघणार ना. आता प्लास्टिक असेल, त्यातनं काहीतरी वेगळं निघेल. आपण असं ठरवलंय की तुळजापूर आणि धाराशिव हे दोन्ही जे शहर आहेत, दोन्ही शहरातला जो कचरा आहे तो एकत्रित तिथे आणून रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया करायची, म्हणजे आपल्याला डंप लागणार नाहीत. आपल्याला धाराशिव मधला जो कचऱ्याचं हे आहे, काय म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो डंपला, डम्पिंग ग्राउंडला काय म्हणतो मराठीत, कचरा डेपो. ते कचरा डेपो हा कॉन्सेप्टच ठेवायचा नाही आपल्याला. हे पुढच्या काही महिन्यामध्ये धाराशिव मधले क्लिअर होऊन जाणार आहे 100%. आणि नंतर मग दिवसाला प्रक्रिया होईल त्याच्यावर. हा ऑफिस नाही, आपण मित्रच्या माध्यमातून 4 अधिकारी प्रत्येक कलेक्टरेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यात देतोय. ती प्रक्रिया झाली ना, आता आपल्या कलेक्टरेटमध्ये पण आहेत ना. आता जरा घाईत केलंय तर तो प्रकल्प एक ऑफकोर्स याच्यात आहे. तारा आपला गेल्या काही वर्षापूर्वी नगरपालिकेमध्ये कचऱ्यापासून खत निर्माण करायची मशिनरी पूर्ण आली होती, तशीच पडून राहिली. काय झालं काहीच नाही. आपण आपलं काय म्हणतात हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत त्याची वॉर रूम तर एक करतोय, डॅशबोर्ड करतोय. प्रत्येक प्रकल्पाचा अपडेटेड माहिती उपलब्ध राहणार आहे आणि त्याचबरोबरीने आम नागरिकांबरोबर इंटरॅक्शनचं काही सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय. तो एक वेगळा प्रकल्प आहे. म्हणजे आम लोकांना सुद्धा ॲपद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे काही तक्रार असेल किंवा एखादा फॉर्म भरायचा असेल ते मदत करण्यासाठीचा तो प्रकल्प आहे. सजेस्ट करा ना तुम्ही सजेस्ट. मी हे काही सर्वंकष नाहीये. मी आपल्या सर्वांना विनंती काय केली की एकतर तुमच्यापैकी काही जणांनी या प्रकल्पातल्या कुठला तरी प्रकल्प त्याचं काय पालकत्व तुम्ही स्वीकारावं आणि त्यात तुम्ही देखील त्या कमिटीमध्ये यावं आणि तुम्ही सजेस्ट करा ना प्रकल्प नवीन, काही अडचण नाही.